नमस्कार. आज आपण दुधी भोपळ्यापासून अगदी खमंग खुसखुशीत असे थालीपीठ करणार आहोत. आपण कुठल्याही प्रकारचे भाजणी न वापरता घरगुती आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या पिठांपासूनच हे थालीपीठ तयार करणार आहोत. त्यामुळे रेसिपी अगदी सोपी आहे, तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी मध्यम आकाराचा एक दुधी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने किसणीवर किसून घेतला आहे. आता यानंतर आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या व 1 चमचा जिरे छान असं बारीक तळून घेतलं आहे. त्यानंतर आता किसून घेतलेल्या भोपळ्यावर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे. त्यानंतर वाटीभर हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातली आहे. त्यानंतर आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे. तुम्ही इथे हिरव्या मिरच्याऐवजी संपूर्ण लाल तिखटाचा देखील वापर करू शकतात. नंतर इथे आपल्याला अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट देखील मी घातला आहे. लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही. अगदी थोडासा हिंग घालायचा आहे व अशा पद्धतीने 1 चमचा ओवा हातावर चोळून आपल्याला थालीपीठात घालायचा आहे. ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घातला की त्याचा स्वाद अगदी थालीपीठात छान लागतो. त्यानंतर सर्वात शेवटी आपण चवीनुसार यात मीठ घालून घेणार आहोत. मीठ व सर्व मसाले घातल्यानंतर यावरच आपल्याला आता सर्व पीठ घालून घ्यायची आहेत. त्यात 1 वाटी मी चणा डाळीचं म्हणजेच बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. आता तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ ऍड करू शकतात. त्यानंतर इथे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे व सर्वात शेवटी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता हे सर्व पीठ आपल्याला छान अशी दुधी भोपळ्यात व मसाल्यात एकत्र करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण दुधी भोपळ्याचं पाणी हे काढलं नव्हतं किंवा दुधी भोपळा हा किसल्यानंतर पिळून घेतला नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला जे दुधीचं पाणी आहे त्यातच हे थालीपीठाचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आतापर्यंत आपण थोडंही पाणी न वापरता हे पीठ मळत आहोत, तरी छान असं हे पीठ मळलं जात आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला घट्ट गोळा या दुधीवरच छान असा मळून घ्यायचा आहे. शेवटी लागल तसं पाणी आपण ऍड करणार आहोत. अशा पद्धतीने हाताचा जोर देत देत आपल्याला पीठ हे छान असं एकसारखं मळून घ्यायचं आहे. त्यावेळेस आपण हे पीठ हाताचा जोर देत देत मळतो त्यावेळेस दुधी, कांदा व मिठामुळे या पिठाला पाणी सुटत जातं व पीठ हे छान असं मळलं जातं. इथे बघू शकतात पाण्याचा वापर न करता इथे आपण मस्त असा हा गोळा तयार करून घेतला आहे. झालेलं थालीपीठाचं पीठ हे थोडंसं घट्ट आहे. आपल्याला थालीपीठ हे थापून करायचे आहेत. त्यामुळे अगदी हातावर थोडंसं पाणी घेतलं आहे व अशा पद्धतीने थोडं सैलसर पीठ तयार करून घेतलं आहे. आपलं थालीपीठाचं पीठ हे आता तयार झालं आहे. यानंतर आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. त्यासाठी एका पोळपाटावर इथे मी स्वच्छ रुमाल घेतला आहे. त्याची घडी घालून घेतली आहे. आपल्याला ज्या आकाराचे थालीपीठ करायचे त्या आकारात रुमालाची घडी घालायची आहे व अशा पद्धतीने रुमाल ओला करून घ्यायचा आहे व त्याच्यावरतून देखील हाताने थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून थालीपीठ हे कपड्यापासून लवकर सेपरेट होतील. आता अगदी मध्यम आकाराचा इथे मी गोळा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा गोळा घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताला पाणी लावून अशा पद्धतीने बोटाने हा गोळा सरकवायचा आहे. सर्व बाजूंनी सारखं असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे व मधोमध अशा पद्धतीने एक छिद्र केलं आहे व त्याच्या आजूबाजूने देखील आपल्याला छिद्र करून घ्यायचे आहे. पीठ थापून झालं आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण तवा देखील छान असा गरम करत ठेवला होता. तवा छान गरम झाला आहे. तव्याला तेल लावून घेतलं आहे. आता गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे व थापून घेतलेलं थालीपीठ अलगद तव्यावर आपल्याला सोडायचं आहे. तुम्ही बघू शकतात कपडा हा अगदी अलगद आपल्याला तव्यावर उलटा करून घ्यायचा आहे व कपड्याच्या बाजूला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून थालीपीठ हे आपलं कपड्यापासून लवकर सेपरेट होईल. तुम्ही बघू शकतात मस्त असं थालीपीठ आपलं तयार झालं आहे. आता यावर आपल्याला थोडंसं छिद्रांवर तेल सोडून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी देखील तेल सोडून घ्यायचं आहे. नंतर साधारण अर्धा मिनिट आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे व छान असं मंद आचेवर हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे अर्धा मिनिट झाला आहे. आता आपल्याला हे थालीपीठ उलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात अगदी तव्यापासून थालीपीठ सेपरेट छान होतं. आता छान असा याला गोल्डन रंग आला आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील झाकण ठेवायचं आहे व अर्धा मिनिटभर मंद आचेवर हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता दुसरी बाजू देखील छान अशी आपली भाजली आहे. तुम्ही बघू शकतात मस्त रंग याला आला आहे. आता पुन्हा एकदा आपण राहिलेली एक बाजू छान अशी खमंग भाजून घेऊयात.
त्याआधी अगदी थोडंसं पुन्हा आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करा. थालीपीठाला जास्त तेल वापरून छान असे भाजले की अगदी छान खमंग लागतात. त्यामुळे इथे मी थोडंसं जास्त तेल वापरून हे थालीपीठ भाजलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी खमंग असं हे थालीपीठ आपलं तयार झालं आहे. याच पद्धतीने आता सर्व थालीपीठं आपण तयार करून घेतली आहेत. बघू शकतात मस्त अशी दिसण्यास अगदी खमंग दिसणारी ही थालीपीठं खाण्यास देखील अगदी छान लागतात. तुम्ही नक्की हा पौष्टिक बेत नक्की करून बघा व रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.